महाराष्ट्र वळून येणारी मडगावला जाणारी नमस्कार, मी तेजस्विनी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, खूप दिवसापासून मी बोलत होते की लवकरच आपला ब्लॉग येईल बट मला टाइम भेटत नव्हता, खूप बिझी होती, जॉब अँड ऑल। तर त्यामुळे थोडासा ब्रेक घेतला होता। मग आज आम्ही लोकांनी प्लॅन करून सुट्टीमध्ये प्लॅन करून आम्ही लोक कोकणमध्ये आलो आहेत आणि मजा येते, खूप मजा येते। कालपासून थोडासा मला डाऊन फील होत होता ट्रेनमध्ये, जे क्लिप्स मी टाकेन ते पण तुम्ही बघू शकता। ओके, बांदोडी ब्रिज असं नाव आहे या ब्रिजचं। खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे आणि बहुतेक लोक आलीच असतील कोकणामध्ये ऑब्व्हियसली, पण मी नव्हती आलेली। हे माझं फर्स्ट ट्रॅव्हल आहे टू कोकण। तर खूप आवडलं यार, खूप आवडलं। मी तर विचार करते की पुन्हा एकदा येऊ कोकणामध्ये। लोक बोलतात की हॉन्टेड प्लेस आहे, बट आपल्याला ॲक्च्युली माहीत नाही आहे। आणि आता दुपारचे वाजलेत काहीतरी 2-2:30 आय गेस, टाईम पण एक्झॅक्ट नाही माहिती। तर आम्ही आता आलो इथे फिरण्यासाठी। तर असं बघायला गेलं तर खूप सुंदर आहे यार, खूप सुंदर आहे। चारी बाजूकडे नारळाची झाड आहेत आणि इतकं सुंदर दिसतंय, इतकं सुंदर दिसतंय यार, शब्द नाही आहेत बोलण्यासाठी, काही व्यक्त नाही करू शकत की म्हणजे इतकं सुंदर आहे यार। असं वाटतं की इथेच बसून राहावं। आणि बाईदेव इथे कोणीच नाही आहे, फक्त आम्हीच आहोत, 4 तोंड तिथे आहेत सगळे उभे। आणि खूप सुंदर आहे, मी कायच बोलू, ऊन लागते बट ठीक आहे, पण खूप सुंदर आहे यार। जर कोणी कोकणात आलं नसेल ना तर प्लीज या, प्लीज या, खूप सुंदर आहे कोकण। ॲक्च्युली सगळे बोलतात, पण असं बोलतात नाही, इमॅजिन केलं नव्हतं की खरंच इतकं सुंदर असेल वगैरे, बट आता आली आहे तर मला खरंच खूप आवडलं। असं वाटतं की इथेच राहावं, पण मम्मी पप्पा अलाउड नाही करणार। सो चला आता बघूया पुढे पुढे आपण कोणते कोणते लोकेशन्स फिरतोय। आणि तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ, मी पण एन्जॉय करते लाईव्ह व्हिडिओ। काही गंतव्य स्थानांमध्ये अशी ऐतिहासिक वैशिष्ट्ये आहेत जी त्यांना इतरांपेक्षा वेगळे करतात। आचरा नावाचे ठिकाण त्यापैकीच एक। मालवण तालुक्यातील हे एक छोटेसे गाव आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की ऐतिहासिक काळात लोकांना त्यांच्या कर्तृत्वासाठी राजे किंवा सम्राटांनी इनाम, जहागीर किंवा वतन जमीन भेट दिली होती। आचरा देखील इनाम किंवा जहागीर आहे, परंतु त्याचा मालक किंवा इनामदार जमीन मालक सामान्य माणूस नाही। कोल्हापूरचे छत्रपती शंभूराजे यांनी हे इनाम श्रीदेव रामेश्वर म्हणजे भगवान शिव यांना दिले। आचरा येथे भगवान शिवाचे ऐतिहासिक मंदिर आहे, जे इनामदार श्रीदेव रामेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे। मंदिराची वास्तू भव्य आणि नेत्रदीपक आहे। महिन्यातून 2दा भगवान विष्णूची पालखी मंदिराभोवती फिरते, ज्यामध्ये आणखी एक उल्लेखनीय गुणधर्म आहे, कारण मंदिर भगवान शिवाचे आहे। तंबूर, ढोल, चावरी, खास पंखा, अवडागिरी पालखीला घेऊन जातात। दर सोमवारी देवाची अभिषेक करून पूजा केली जाते आणि इतर विधी उदाहरण एकादहन्या, लघुरुद्र इत्यादी। श्रावणी सोमवार हा आणखी एक प्रसंग आहे जेव्हा मंदिर भक्तांनी बोलून जाते। छोट्याशा गावाची आणखी एक खासियत म्हणजे अतिशय प्रसिद्ध गाव पालन, म्हणजे दर 3 वर्षांनी 3 दिवस गुरांसह सर्व रहिवाशांचे ओसाडतात। चौथ्या दिवशी गावकरी गावात प्रवेश करण्यासाठी शगुन मागतात। स्वतःच्या रामेश्वरातून असा शगुन मिळाल्यावर संपूर्ण गाव आपल्या रोजच्या गजबजाटात परततो। फायनली मित्रांनो, आम्ही रस्त्याला विचारत लोकांना तोंडवली बीच कुठे हे विचारत आम्ही फायनली तोंडवली बीचला पोहोचलोय। आणि इतकं सुंदर है ना यार, इतकं सुंदर है भाई साहब, बस ऐसा लग रहा है कि यहाँ पे ही बैठ जाओ, मुझे नहीं जाना है, घर पे नहीं जाना है मुझे, प्लीज़ मत
मत मुझे लेके जाओ घर से. इतकं सुंदर वाटते, इतकं सुंदर वाटते. त्यात एक ट्विस्ट झाला गाईज माझ्यासोबत. आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये बसायला म्हणजे चाललो होतो तेव्हा असं ट्रेनमध्ये चढता चढता माझी एक चप्पल खालची पडली. म्हटलं चला दुसरी चप्पल काय कामाची, मग ती पण फेकून गेली. आणि असं करता करता माझ्याकडे अजूनही चप्पल नाही आहे. सॉक्सवरती मी इकडे तिकडे हिंडते आहे कारण ऑप्शन नाही आहे माझ्याकडे आता. आणि कायच बोलू यार, इतका सुंदर व्ह्यू आहे यार, इतका सुंदर व्ह्यू आहे. अजून काय पाहिजे माणसाला, और क्या चाहिए इंसान को, क्या चाहिए इंसान को, बस ये खूबसूरत समा हो. शब्द नाही सुचत मला, मी काय बोलू. खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. ब्लॉग आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये कोकण ब्लॉग. तर चलो बाय बाय.